भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली आहे। सेनेनं शौर्य पराक्रमासोबत संयम दाखवत सडेतोड उत्तर दिलंय। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। पाकिस्तानला विचारा ब्रह्मोसची ताकद काय। ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाईल वापरलाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान। ब्रह्मोस एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचं उद्घाटन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये उद्घाटन आणि या फॅसिलिटीच्या उद्घाटनामुळे प्रादेशिक औद्योगिक विकासाला धोरणात्मक चालना मिळेल। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे आणि योग्य वेळी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली जाईल। भारतीय वायुसेनेची अधिकृत माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सेनाप्रमुखांसोबत बैठक संपन्न। पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू होती ही बैठक। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। पत्रामधून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची त्यांची मागणी आहे। जैसलमेरच्या भटोडा या गावामधील जिवंत बॉम्ब निष्क्रिय। पोलिसांच्या तत्परतेनं दुर्घटना टळलेली आहे। नागरिकांना स्फोटक आढळलेल्या परिसरात जाण्यास बंदी असेल। काश्मीरवर तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी भारत आणि पाकच्या नेतृत्वाशी चर्चा करू। भारत पाक युद्धविरामानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे मोठं वक्तव्य। भारत पाक शस्त्रसंधीची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून कशी झाली। भारतानं शिमला कराराचा त्याग केलाय का। अमेरिकेच्या मध्यस्थीवर जयराम रमेश यांचा हा सवाल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत मोठा फरक दिसतोय। येणाऱ्या काळामध्ये पाकला सज्जड दम देण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर येणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर संरक्षण तज्ञ सतीश ढगे यांची ही प्रतिक्रिया। भारतासोबत आता कोणत्याही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते। काश्मीर, सिंधू जल करार आणि दहशतवाद प्रमुख मुद्दे असतील। युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल तर स्वागत। पाकचा संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ याचं वक्तव्य आहे। तर भारत पाक युद्धविरामाचं अनेक देशांकडून स्वागत। अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त या देशांकडून स्वागत। भारत आणि पाकचे डीजीएमओ चर्चा करणार आहेत आणि उद्या दुपारी 12 वाजता दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होईल। जम्मूमध्ये परिस्थिती सामान्य आहे। भारतीय सैन्यदल अलर्टवर आहे। भारताच्या इशाऱ्यानंतर पाककडून गोळीबार नाहीये। एलओसी लगत असलेल्या जम्मू काश्मीरच्या पूंछ शहरामध्ये सध्या सामान्य परिस्थिती आहे आणि पूंछ शहरातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती आहे। पंजाबच्या पठाणकोटमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोननं हल्ला किंवा गोळीबार झाले नसल्याची माहिती आहे। पठाणकोटमध्ये शांततेचं वातावरण आहे। जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये परिस्थिती सामान्य आहे। रात्री उशिरा किंवा पहाटे ड्रोन किंवा गोळीबार झाल्याचं वृत्त नाहीये। बाडमेरच्या भुरतिया या गावामध्ये शस्त्राचा ढिगारा तर पहाटे 4:30 वाजता भुरतिया गावामध्ये मोठा आवाज आला। ड्रोन पाडण्यासाठी सैन्यानं डागलेला गोळीबार असण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे। लवकरच राज्यातल्या विमानतळ सुरू करण्यात येणार आहेत। तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची माहिती। जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे सलग तिसऱ्या दिवशी उघडण्यात आलेत आणि चिनाब नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान तणावानंतर दिल्लीमध्ये परिस्थिती पूर्वपदावर। इंडिया गेट परिसरामध्ये नागरिकांचा मॉर्निंग वॉक। युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू तर कालपासून पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती। भारत आणि पाकिस्तानकडून एकमेकांच्या विमानांना उड्डाणास परवानगी नाहीये। पाकिस्तानी विमान कंपन्या आणि विमानांना भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी कायम आहे आणि भारतीय विमानांना अद्यापही उड्डाण करण्याची परवानगी नाहीये। ऑपरेशन सिंदूरवर अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं। अमिताभ बच्चन यांच्याकडून वडिलांची अग्निपथ कविता ट्विट। तू ना थमे ना कभी, तू न मुडेगा कभी, तू न झुकेगा कभी, अग्निपथ। अमिताभ बच्चन यांचं हे ट्विट। आयपीएल सुरू करण्यासंदर्भामध्ये बीसीसीआय आज निर्णय घेण्याची शक्यता आहे। पाक आणि भारतातल्या तणावामुळेच आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेलं होतं। रशिया आणि युक्रेनचा संघर्ष थांबण्याची शक्यता आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा झेलेन्स्की समोर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव। पूर्व अटींशिवाय आता चर्चेला तयार असल्याची पुतीन यांनी ग्वाही देखील दिलेली आहे।
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना धक्का, तर शेख युनूस सरकारनं शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षावर बंदी आणलेली आहे. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा हा निर्णय. इस्रायलचा गाझामध्ये हवाई हल्ला, 23 पॅलेस्टाईनी ठार झालेत आणि आतापर्यंत 52,800हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि 2 महिन्यांच्या युद्धविरामाचा भंग करून गाझावर पुन्हा बॉम्ब हल्ला, तर हजारो दहशतवाद्यांना मारल्याचा इस्रायलचा दावा आहे. सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पूजा संपन्न झाली. राजकोट किल्ल्यावरच्या आधीच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांना शिवराय कधी देखील माफ करणार नाहीत, विनायक राऊतांची टीका आहे. तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ऐतिहासिक करार. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामधील खारपाण या पट्ट्याला आता 5,78,000 एकर सिंचनाला लाभ मिळणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही माहिती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड, तर उपसभापतीपदी भाजपचे नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. भंडाराच्या साकोलीमध्ये तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री निवडणुकीला सुरुवात, तर उद्या मतमोजणी होणार आहे. नाना पटोले, सुनील फुंडे आणि परिणय फुके यांची प्रतिष्ठापनाला. लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवलाय, संजय शिरसाट यांचा आरोप, तर निधी वळवला नसल्याचं योजनेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं मत आहे. अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींचा निधी. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा. सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांची न्यायालयात ही मागणी आहे. 28 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणामधील संशयित आरोपी मनीषा मानेंच्या पोलीस कोठडीची मागणी, तर मनीषा मानेला 2 दिवसात कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे. दादरमधील सिद्धिविनायक मंदिरामध्ये नैवेद्य अर्पण करण्यास आजपासून बंदी. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून नैवेद्य, नारळ, हार, प्रसादावर बंदी घालण्याचा निर्णय. शिर्डीतील साई मंदिरात उद्यापासून फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई, तर भारत-पाक युद्ध तणावामुळे मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय. तुळजापूरच्या तुळजाभवानीला कर्नाटकमधील भाविकाकडून 5 तोळे सोनं अर्पण, तर बिदरीमधील रहिवासी देवेंद्र मुचलामरेंनी 5 तोळ्याचे सोनं केलंय अर्पण. यंदा नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेमध्ये भारतात दाखल होणार आहे. केरळमध्ये 27 मेला मोसमी पाऊस येणार आहे, तर हवामान विभागाचा हा अंदाज. राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. नवापूर, धडगाव, अक्कलकुवासह जिल्ह्यामध्ये जवळपास 100 घरांची पडझड, तर शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये तापमान वाढीचा केळी पिकाला फटका बसलाय. केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, तर केळीला उन्हापासून वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर केला जातोय. इचलकरंजीमध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. वाशिम जिल्ह्यात हळद काढणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. बदलत्या हवामानामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये काहीशी घट झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील हवामानात काही दिवसांपासून बदल. अचानक येत असलेल्या पावसानं मूग पिकाला फटका बसला. जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पामध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे. 3 प्रकल्प कोरडे पडलेले आहेत आणि जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आणखीच गडद झालेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईची दाहकता आणि 137 टँकरद्वारे 280 टँकरच्या खेपा सुरू आहेत. बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 98 फेऱ्या होत आहेत. पुणे उपनगरामध्ये भीषण पाणी टंचाई. गत वर्षाच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या आता 6,000 वाढलेल्या आहेत. कल्याण डोंबिवली टिटवाळा शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी 8 तास बंद राहणार आहे. महावितरणच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी बंद राहील. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ठाण्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या सुरक्षेमध्ये वाढ. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह जलवाहिनीवर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कांद्याचे दर क्विंटलमागे 1,000 रुपयांनी घसरले, तर दर घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. भारत आणि पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
जळगावच्या चोपड्यामध्ये कृषी सहाय्यकांचं एक दिवसीय धरणं आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. पुण्याच्या खेड सेल्समध्ये आता औद्योगिक क्षेत्रामध्ये मध्यरात्री गोळीबार, गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 जण जखमी झालेत. राजगुरुनगर पोलिसांकडून 8 जण ताब्यात, 2 जण फरार आहेत. बीडच्या माजलगाव शहरामध्ये बोगस कागदपत्र तयार करून शासकीय जमिनीची विक्री, पालिकेच्या कार्यालयीन अधीक्षकासह 5 जणांवर गुन्हा दाखल, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1,14,288 चलनांवर सुनावणी पार पडली आणि एकूण 8,50,81,000 रुपये रक्कम दंड जमा. सातारा लोणंद मार्गावर सालपे गावाजवळ पहाटे भीषण अपघात, मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी. मिनी ट्रॅव्हल्समधून भाविक उज्जैनला देवदर्शनाला निघालेले होते. नागपूरमध्ये भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील घटना आहे. सायबर सुरक्षेची भीती दाखवत सर्वसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीच्या शोधासाठी सीबीआयची मोहीम. सीबीआयकडून शुक्रवारी देशातल्या 42 ठिकाणी छापे आणि 5 जणांना अटक.